नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर खेड्यातील मुलगा या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करतो। तर मंडळी, आज आपण जाणून घेणार आहोत जे नवीन वर्ष येणार आहे 1 जानेवारी 2025 पासून 8 मोठे बदल होणार आहेत। तर ते मोठे जे बदल आहेत ते कोणते आहेत, आपल्या खिशावरती जे आहे ते खात्री पडू शकते का? ठीक आहे, हे जे मोठे बदल आहेत ते श्रीमंतांसाठी आहेत की गरिबांसाठी आहे? ठीक आहे, काही किमतीमध्ये वाढ होणार आहे, काही मध्ये चेंजेस होणार आहेत। तर असे 8 मोठे बदल आहेत। तर ते कोणते बदल आहेत आपण समोर जाणून घेणार आहोत। ठीक आहे, तर मंडळी, नवीन वर्षापासून जे आहे कॅलेंडर तर बदलतेच, पण जे नियम आहेत काही नियमामध्ये आपल्याला बदल पण घडताना दिसून येतात। ठीक आहे, नवीन वर्षामध्ये जे 8 बदल आहेत ते कोणते आहेत, ठीक आहे, आपण जाणून घेऊया। तर मंडळी, व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून शेजारची जी बेल आयकॉन आहे त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका। तर चला मंडळी, आपला वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळी, नवीन वर्षापासून जे 8 बदल मोठे होणार आहेत ते श्रीमंतांसाठी पण आहेत आणि गरिबांसाठी पण आहे आणि खास करून शेतकऱ्यांसाठी पण ते नियम बदल करण्यात आलेले आहे। तर ते 8 नियम कोणते, तर बघा मी आता तुम्हाला सांगते, एक एक सांगते। तर पहिला नियम आहे ते बघा, तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, मी वाचून पण दाखवणार आहे। ते बघा, पहिला नियम, सेन्सेक्सची मंथली एक्सपायरी बदलणार। 1 जानेवारी 2025 पासून सेन्सेक्स, बँक एक आणि सेन्सेक्स 15 ची मंथली एक्सपायरी दर महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी होणार आहे। सेन्सेक्सचे विकली कॉन्ट्रॅक्ट्स ही शुक्रवारी ऐवजी मंगळवारी संपणार आहे। सध्या सेन्सेक्सची मंथली एक्सपायरी दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी संपते, तर बँकेच्या मंथली कॉन्ट्रॅक्ट दर महिन्याच्या शेवटच्या सोमवारी आणि सेन्सेक्स 15चा कॉन्ट्रॅक्ट दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी संपतो। तर हे झालं पहिला नियम सेन्सेक्स बद्दल। आणि दुसरा नियम शेतकऱ्यांसाठी आहे, ते बघा, दुसरा नियम तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता। बघा, हमी शिवाय 2 लाखांपर्यंत कर्ज। रिझर्व्ह बँकेने नवीन वर्षाच्या निमित्ताने शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे। आरबीआयने शेतकऱ्यांना विना हमी कर्जाची मर्यादा 2 लाख रुपयापर्यंत वाढवली आहे। यापूर्वी ही मर्यादा 1.60 लाख रुपये इतकी होती। तर बघा, हमी न घेता 2 लाखापर्यंत कर्ज जे आहे शेतकऱ्यांना मिळणार आहे। 1 जानेवारी पासून हे बदल होणार आहे। आधी 1,60,000 रुपयेच कर्ज मिळत होतं, आता त्याचा वाढ होऊन 2 लाख रुपये जे कर्ज आहे विना हमी तुम्हाला शेतकऱ्यांना मिळणार आहे। हे एक दुसरा बदल झाला। आता तिसरा बदल बघा, 1 जानेवारी 2025 पासून प्रमुख ऑटोमोबाईल्स कंपन्यांद्वारे कारच्या किमतीमध्ये 3% पर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे। यामध्ये मारुती सुझुकी, हुंडाई, महिंद्रा, होंडा, मर्सिडीज बेंज, ऑडी, BMW यासारख्या कंपन्या समाविष्ट आहेत। तर बघा, कारच्या किमतीमध्ये वाढ होणार आहे। आपण तर शेतकरी तर कार घेऊ शकत नाही, ठीक आहे, आपला त्याच्यात काही विषय नाही, हे आहे श्रीमंतांसाठी। ठीक आहे, आता चौथा नियम बघा, LPG सिलेंडरच्या किमतीत देखील वाढ होणार आहे। तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी LPG सिलेंडरच्या किमतीत बदल करतात। दिल्लीमध्ये गॅस सिलेंडरची किंमत सध्या 803 रुपये आहे आणि कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे भविष्यात यामध्ये वाढ होऊ शकते। तर बघा, LPG सिलेंडरमध्ये वाढ होणार आहे म्हणजे गरिबाच्या खिशावरती कात्री पडणार आहे। ठीक आहे, सरकार निवडून दिला, तुम्ही बघत बसा। ठीक आहे, LPG सिलेंडरमध्ये वाढ होणार आहे, किमतीमध्ये वाढ होणार आहे। तेलाच्या कंपन्यांमध्ये वाढ झाली तर त्याच्यात तर होणारच आहे। ठीक आहे, पुढचा नियम बघा, कोणत्या नियमामध्ये बदलणार आहे तो बघा, पेन्शन काढण्याचे नियम। 1 जानेवारी 2025 पासून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी EPFO ने पेन्शन काढण्याच्या प्रक्रियेत काही बदल केले आहेत। पेन्शन आता देशातील कोणत्याही बँकेतून काढता येईल आणि पेन्शनधारकांना अतिरिक्त पडताळणीची आवश्यकता नसेल। तर बघा, पेन्शनधारकासाठी एक आनंदाची बातमी आहे, जे आपला PF आहे, आपल्याला कोणत्याही बँकेतून, देशामध्ये जेवढ्या बँका आहेत त्यापैकी कोणत्याही बँकेतून जो PF आहे तुमचा EPF, ठीक आहे, तो काढता येणार आहे। ठीक आहे, हा मोठा बदल होणार आहे 1 जानेवारी 2025 पासून। ठीक आहे, पुढचा नियम बघा, काय बदल होणार आहे ते, Amazon प्राईमच्या सदस्यांसाठी 1 जानेवारी 2025 पासून काही नवीन नियम लागू होणार आहेत। यानुसार प्राईम व्हिडिओ एकाच अकाउंटवर केवळ 2 टीव्हीवर स्ट्रीम करता येईल। तिसऱ्या टीव्हीवर व्हिडिओ पाहण्यासाठी अतिरिक्त सबस्क्रिप्शन घेणे आवश्यक असेल। तर बघा, Amazon प्राईमच्या पण नियमामध्ये बदल झाले आहे। तुम्ही 2 टीव्हीवरती बघू शकता, जर
तिसऱ्या ठेवीवर बघायला गेला तर तुम्हाला सबस्क्रिप्शन जे आहे तुम्हाला घ्यावं लागणार आहे। ठीक आहे, पुढचा नियम बघा काय बदल झाला ते। RBI, NBFC आणि HFCच्या मुदत ठेवीवर नवीन नियम लागू होणार आहे। 1 जानेवारी 2025 पासून सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी काही आवश्यक तरतुदी करण्यात येणार आहेत। यामध्ये ठेवी घेणे, मालमत्तेचे काही भाग सुरक्षित ठेवणे आणि ठेवीचे विमा कमी करणे यासारखे बदल होणार आहेत। म्हणजे तुमची जे मुदत ठेवा बँकेमध्ये FD त्याच्यामध्ये पण बदल होणार आहे 1 जानेवारी 2025 पासून। UPIच्या व्यवहारात मर्यादेत बदल होणार आहेत। 123P अंतर्गत 5,000 रुपये पर्यंतच्या व्यवहाराची मर्यादा 10,000 रुपये केली जाणार आहे। यामुळे UPI द्वारे मोठ्या प्रमाणावर पैसे ट्रान्सफर करणे सोपे होणार आहे। तर बघा, जे एका दिवसात आपण पैसे ट्रान्सफर करण्याची जी मुदत आहे 5,000 रुपये आहे, तर आता त्याच्याहून दुप्पट झालेले आहे, म्हणजे 10,000 रुपये होणार आहे 1 जानेवारी 2025 पासून। UPI पेमेंटमध्ये बदल झालेला आहे। ठीक आहे, तर मंडळी हे आहेत 1 जानेवारी 2025 पासून लागू होणारे 8 जे मुख्य नियम आहेत। तर ते तुम्हाला कळलेच असेल, कारण तुम्हाला जे जाणून घेणे आवश्यक होतं। ठीक आहे, तर मंडळी व्हिडिओ बंद करण्याच्या अगोदर माझ्या YouTube फॅमिलीला सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। ठीक आहे, मी खेड्यातील मुलगा, तुमचा जो वर्ष आहे तो सुखाने जाओ। 2024 कसाही गेला असेल, पण 2025 जे आहे अति सुखाने जाओ, तुमच्याकडे पैसा येऊ, तुम्हाला नोकरी लागो, हीच माझी अपेक्षा। तर मंडळी हेच होते 8 नियम जे 1 जानेवारी 2025 पासून बदल होणार आहे। तर मंडळी व्हिडिओ जर आवडला असेल आणि माहिती समजली असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मंडळी, अशीच नवनवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला। नमस्कार।